नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करूयात झणझणीत आणि चमचमीत असा डाळ तडका. तोही मसूर डाळीपासून खूप चविष्ट लागतो. या पद्धतीने नक्की करून पहा. तर या ठिकाणी सुरुवातीला मी 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. तर 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करायचं. तर या ठिकाणी तुम्ही मूग डाळी यामध्ये अर्धी वाटी ॲड करू शकता आणि 2 ते 3 टोमॅटो असं मधून कट करून घ्यायची आणि ती यामध्ये अशी टाकून घ्यायची आणि वरून आता 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा मधून कट करून घ्यायच्या आणि वरून चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धन पावडर आणि आता हा कुकरचा डबा आपण कुकरमध्ये ठेवून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. डाळ आपली छान अशी मऊसूत शिजली जाते. तर इथे मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या कुकरनुसार कमी जास्त शिट्ट्या करू शकता आणि डाळ पटकन शिजते. डाळ शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर थोडासा कुकर थंड करून घ्यायचा आणि आता आपण डबा काढून घेऊयात. तर तुम्हाला दाखवते, हे पहा, डाळ आपली छान अशी मऊसूत शिजलेली आहे आणि टोमॅटोही छान असं शिजलेली आहे. तर आता वरची सालं काढून घ्यायची टोमॅटोची. हे पहा, या पद्धतीने टोमॅटो आपलं मऊसूत शिजलेलं आहे, त्यामुळे पटकन असं डाळीमध्ये एकजीव होतं. हे पहा, या पद्धतीने. आणि आता कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्ही थोडंसं बटर किंवा तूपही ॲड करू शकता, चव खूप छान येते. तर आता तेल छान असं कडकडीत गरम झालं की वरून आता आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की आता वरून इथे मी 2 ते 3 लाल मिरच्या अशा ओल्याच आहेत ह्या कट करून टाकून घेत आहे. तुम्ही असं वाळलेल्या टाकल्या तरी चालतील. आणि 1 ते 1.5 चमचे इथे मी काश्मीरी लाल मिरच पावडर टाकून घेत आहे, यामुळे कलर खूप छान येतो. आणि आता वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता पटकन डाळ टाकून घ्यायची, नाहीतर काय होतं, मसाले खाली चिटकले जातात. तर हे पटकन डाळ टाकून घ्यायची. तिखटाचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त केलं तरी चालेल. जास्त मसाले टाकायचे नाहीत. अगदी मोजक्या साहित्यात आपला हा डाळ तडका बनवून तयार होतो आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतो. या पद्धतीने तुम्ही करून तर पहा. भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता. आणि आता इथे थोडंसं मीठ कमी वाटत होतं, तर वरून चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मिनटं फक्त एक उकळी काढून घ्यायची. जास्त शिजवायची सुद्धा काही गरज नाही. आणि आता वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता गॅस बंद करून घेऊया. तर तयार आहे आपला झटपट असा चमचमीत डाळ तडका, तोही मसूर डाळीपासून. तर गरम गरम भाताबरोबर खूप छान लागतो. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या व्ह्यूअर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.